तर आज बनवायची होती व्हेज मिक्स. याच्यासाठी भरपूर भाज्या वगैरे मी कट करून ठेवलेल्या. तर भाज्या वगैरे झालेल्या. तर जास्त जे वेळ लागतो ज्या भाज्यांना शिजायला, त्या भाज्या मी अगोदर शिजवून घेणार आहे. जसं की बटाटा, फ्लावर, बीन्स आणि इकडं मी हे घेतलं आहे मसाले, खडे मसाले जे काय आहे ते. त्याच्यात आहे धने, जिरं, परत तमालपत्र वगैरे मोठं नव्हतं माझ्याकडं, जे काही खडा मसाला असतो एक एक त्याच्यातलं घेतलेलं. धना, जिरं आणि बडीशेप. तर अशा प्रकारे हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही हे सगळं नाही केलं तरी चालतं आहे, पण ही जी भाजीला टेस्ट येते ना, तर ह्या खड्या मसाल्यामुळे खूप छान येते. म्हणजे ऑलरेडी माझ्याकडं जो काही मसाला आहे तो सगळे मसाले आहेत त्याच्यात. जो कोल्हापुरी लाल तिखट मसाला मी बनवलेला आहे, त्याच्यात सगळं आहे ऑलरेडी. पण आपल्याला जेव्हा काहीतरी असं वेगळं बनवायचं असतं ना, तेव्हा अशा प्रकारे काही मसाले त्याच्यात ॲड करा, म्हणजे त्या भाजीची जी चव आहे ती अजूक वाढेल. त्याच्यानंतर ते साईडला काढलं. त्याच्यानंतर कांदा वगैरे परतून घेतलेला. तर व्हेज मिक्स तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. त्याच्यात जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या टाकायच्या. आता पनीर नव्हतं, त्याच्यामुळे जे काही भाज्या होत्या माझ्याकडं त्या सगळ्या मी घेतलेल्या आहे. तेल वगैरे टाकून हे छान असं थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे भाजत आलं. तुम्ही याच्यात दुसरं काय टाकू शकता, म्हणजे ग्रेव्हीसाठी मी तर थोडंसं काजू घेतलं आहे. ग्रेव्हीसाठी तुम्ही याच्यात जास्त म्हणजे काजू न घेता खोबरंही घेऊ शकता, पण खोबऱ्याची टेस्ट मुलांना जास्त आवडत नाही एवढी, त्याच्यामुळे मी हे घेतलं आहे. त्याच्यानंतर जे काही आपले मसाले आहेत तेही थंड होत आहे आणि हाही मसाला आपल्याला छान भाजून थंड करून घ्यायचा आहे. या स्टेजवर आपल्याला याच्यात आलंही टाकू शकता तुम्ही, म्हणजे तुकडे करून बारीक. पण मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं लसूण वगैरे टाकणार आहे, पण त्याचा व्हिडिओ याच्यात ॲड झालेला नाही. तर बघू शकता अशा प्रकारे 2 टोमॅटो घेतला आहे आपण, भाजून घेतलेला मसाला, कोथिंबीर, 1-2 लाल हिरव्या मिरच्या. तर अशा प्रकारे जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते घ्या. तर मी व्हेज मिक्स असं बनवते. तर हे आपला जो भाजून घेतलेला खडा मसाला होता तोही थंड झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला मिक्सर जारमधून काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण इथं घेतला आहे कढईत तेल तापत जिरं मोहरी टाकायचं आहे, छान तडतडू द्यायचे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आलू लसूण पेस्ट. तुम्ही कुठूनही टाकू शकता किंवा तुमच्याकडे पेस्ट अवेलेबल असेल तर पेस्ट टाका. त्याच्यानंतर थोडासा कांदा घ्यायचा आहे, परत कांदाही त्याच्यात ॲड करायचा आहे. हेही थोडंसं परतून घ्यायचं आहे लाल. खूप वेळा ना आपण डायरेक्टली कांदा टाकतो आणि भाजीत दुसरा मसाला वगैरे ॲड करतो, तर त्यावेळेस ना काय होतं आहे, थोडंसं कच्चा पण त्याचा राहतो आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं, त्याची टेस्ट छान येते. एक हिरवी मिरची परत याच्यात टाकली आहे मी, याच्यात पण टाकलेली होती आपल्या भाजीत, म्हणजे जेव्हा आपण ग्राइंड केलं मिक्सर याच्यात तेव्हाही. तर तुम्ही कशा प्रकारे करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर इथं मी सगळे एका वाटीत मी मसाले काढून ठेवत असते, म्हणजे योग्य प्रमाणात ते पडतील आणि जेवढं पाहिजे तेवढं. परत एक एकदा काय होतं, आपण मसाला टाकतो आणि एक मसाला टाकला की तो करपून जातो, तोपर्यंत आपण दुसरा मसाला टाकतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे एका वाटीत घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले एकत्र भाजले जातात छान. त्याच्यात होतं हळद, धने पावडर, लाल तिखट, त्याच्यात कांदा लसूण मसाला, दुसरा मसाला असेल किचन किंग वगैरे किंवा काही जे तुम्ही यूज करत असाल मिक्स भाजीला तेही ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपण जो हे वाटण तयार केलेला आहे तोही छान परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ऑलरेडी तो भाजलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ त्याला लागणार नाही आहे, तो भाजतच आला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि गरम पाणी टाकायचं आहे मोस्टली. म्हणजे काय होतं आहे, भाज्यांमध्ये कोणतीही भाजी करताना जेव्हा तुम्ही गरम मसाला टाकतात ना, तर त्याला जो कट असतो आपण म्हणजे
तर्री म्हणतो त्याला, तर ते कट जास्त येतो. तुम्ही गरम पाणी त्याच्यात ॲड केलं तर कोणत्याही भाजीत शक्य होईल तेवढं गरम पाणी टाका, म्हणजे त्या भाजीला कटही छान येईल व तो लवकर शिजण्यास मदत होईल. त्याच्यानंतर आपल्या ज्या भाज्या होत्या याच्यात मी सगळं ऑलरेडी भाजून घेतलेलं, नंतर त्याच्यात मी एक वांगी आणि शिमला मिरची होती ती टाकलेली. इकडे बघू शकता ही भाजी शिजत आली आहे. तर आपली ही भाजी शिजलेली आहे. आता ही छान भाजून घ्यायचं आहे आणि छान तेल सोडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स असतात प्रत्येकाकडे, तर तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला सांगा. तसं मीही ट्राय करेल. जर तुमच्याकडे काही नवीन असेल तर मीही ते नक्की ट्राय करेल. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायच्या आहे, मिक्स करायचं आहे सगळं. याच्यात मी जो पिवळी दिसते ते पिवळी शिमला मिरची टाकलेली आहे या भाजींमध्ये. आणि सगळ्या भाज्या ज्या ऑलमोस्ट अर्ध्या मी तेल टाकून, म्हणजे थोडंसं मीठ आणि तेल टाकून शिजवून घेतलेल्या आहेत. तर त्यांना शिजायला आता जास्त वेळ लागणार नाही. याच्यात अर्ध्या त्या कुक झालेल्या आहे. आता थोडंसं आपल्याला याच्यात पाणी ॲड करून शिजवून घ्यायचं आहे छान परतून. तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही याच्यात हे ॲड करू शकता, म्हणजे जे काही तुम्हाला पाणी वगैरे ॲड करायचं आहे, केवढा तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. तर इथं मिक्सरच्या भांड्यातूनच जे काही राहिलेला वाटण होता ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. थोडंसं पाणीही टाकलं आहे, पण गरम पाणी ॲड केलं आहे. नक्की कोणतीही भाजी करताना नक्की ट्राय करा गरम पाणी टाकायला. तर अशा प्रकारे हे आपली मिक्स व्हेज तयार झालेली आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यूजफुल वाटला असेल. तर नवीन आहात शिकणारे कोणीतरी तर मला तुम्ही विचारू शकता, काही तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते नक्की देण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याच्या पद्धती असतात, तर तुमची वेगळी असू शकते. मी अशा प्रकारेच मिक्स व्हेज करते. तर चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आपली भाजी तयार झाली आहे आणि हो, शेवटीला मी टाकली आहे त्याच्यात कसुरी मेथी, तर ह्याने पण छान असा टेस्ट येतो. तर अशा प्रकारे आपला आजची जी काही रेसिपी आहे ती तयार आहे आणि व्हिडिओही इथेच मी एंड करते. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.